शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानम् आत्मनः जय शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम। मैं विषय चाललेला आहे तो निंदळ्या कामना त्या अर्जुनाचा प्रश्न होता की एवढं सगळं सरळ आहे तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस चुकीचं वर्तन का करतो? नोइंगली अनडिझायरेबल बिहेवियर का करतो? नोइंगली अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छेन्नपि वाष्णेय बलादीव नियोजिता। बलात इव इव म्हणजे जणू काही फोर्सिबली somebody takes you to a wrong mission असं तो का वागतो असा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं। मला सगळं कळतं आहे ऍक्च्युअली की प्रॉपर गोष्ट काय आहे, कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सगळं मला कळत असून मी चुकीचं वागतो हे का? कोण मला अशा रीतीने चुकीचं वागण्याच्यासाठी म्हणून भाग पाडतं? हा अर्जुन प्रश्न विचारतो। आणि बऱ्याच वेळेला माणसाला असं वाटत असतं की आपण तर तसे नाही आहोत जसे आपण वागतो आहोत। तर भगवान असं सांगतात की तुझ्या आतमध्ये दडलेल्याच गोष्टी प्रगट होतात। म्हणजे बऱ्याच वेळेला माणसाला असं वाटतं ना कुठलं तरी बाह्य फोर्स आपल्याला चुकीचं वागायला भाग पाडतो वगैरे, तर ती पॉसिबिलिटी भगवान रूल आउट करून टाकतात की नो, देर इज नो एक्सटर्नल फोर्स। बाह्य कुठलाही असा फोर्स नाही की तो तुम्हाला चुकीच्या मार्गावरती जायला कंपेल करतो। मग कशाने होता? तर बरेच वर्ष आणि बरेच जन्म। मी हिंदू फिलॉसॉफी ही एका जन्माची नाहीये। ते असं सांगतं की अनेक जन्म उत्क्रांत होत आलेलो आहोत आपण, आणि ते जे उत्क्रांत होत आपण अनेक जन्म आलेलो आहोत, इव्होल्युशनरी टेंडन्सीज धरून आम्ही या लेवलला आलो जिथं आहोत त्या ठिकाणी। पण हा सगळा प्रवास जो आहे तो ॲनिमेट टू गॉडली
अशा एकंदर मार्गावरती आहोत की पशुत्वापासून ते देवत्वापर्यंत अशा मार्गावरती हा प्रवास आहे. आणि आपण मध्ये आहोत. आपण देव नाही आहोत आणि पशु पण नाही आहोत. मध्ये आपलं इव्होल्युशनरी कुठल्या तरी पोझिशनला आपण आहोत. त्यामुळे पूर्वीचे सर्व टेंडन्सीज नष्ट झालेले नाहीत. पशुत्वापासून इव्हॉल्व होता 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 एका लेवलला आलो आहोत. त्यामुळे पूर्वीच्या काही गोष्टी तशा राहिल्या आहेत आणि त्या कधी कधी एक्सप्रेस होतात जर का सुटेबल कंडिशन असेल तर. सुटेबल कंडिशन नसेल तर एक्सप्रेस नाही होणार, कारण की त्याला एक फोर्स आहे. तर त्या फोर्समध्ये ज्यावेळी तुम्ही असता, इतर लोक आहेत त्यांना धरून तुम्हाला वागायचं असतं. ते ख्रिश्चन लोकांच्या मध्ये अनेक सेक्ट्स आहेत. ते एका सेक्ट्समध्ये ते एक जण दुसऱ्याला विचारत असतो की ते लोक कसे ओळखायचे. तर ते दोघं जर का एकाच सेक्टमध्ये असले तर ते दारू पित नाहीत. म्हणजे त्या सेक्टमध्ये दारू प्यायचे नसते, पण कुणी पाहत नाही आपल्या सेक्टमधलं तर पितात. कंडिशन्स जर का आम्हाला त्या गोष्टी एक्सप्रेस व्हायला फेवरेबल असतील तर ते एक्सप्रेस होऊ शकतात. म्हणून अशी कंडिशन गृहीत धरायची की वाटेल ती एक्सप्रेस होण्याच्यासाठी म्हणून मुभा आहे. अशा वेळेला ती व्यक्ती काय करते त्याच्यावरती ती व्यक्ती काय आहे हे अवलंबून. तिच्या मनात काय विचार येतात हा एक भाग, आणि दुसरी गोष्ट ती करते काय हा दुसरा भाग. या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं त्याचं उदाहरण अमुक एक म्हणून काही सांगता येत नाही की बाबा या या पद्धतीने तुम्ही बाहेर पडू शकता, हा माणूस कसा पडला तसं तुम्ही बाहेर पडू शकता वगैरे असं नाही सांगता येत. कारण की प्रत्येकाच्या ज्या टेंडन्सीज असतात त्या डिफरंट असतात. त्यामुळे ती गोष्ट बरोबर आहे का चूक आहे, बरोबर का चूकचा प्रश्न काहीच नाही आहे. मला जर याच्यातनं हायर अप व्हायचं असेल, वरच्या लेवलला जायचं असेल तर भगवद्गीता असं सांगते की म्हणजे ही गोष्ट फार अनयुज्युअल आहे की सगळ्या धर्मांमध्ये हे सांगितलेलं आहे की चांगलं वागा, हे करू नका, ते करू नका, मग ह्याचा आधार घ्या, ह्या देवाचा आधार घ्या किंवा या ईशपुत्राचा आधार घ्या, अमक करा तमक करा. गीता असं सांगते की बुद्धीच्या पलीकडे असलेलं तत्व, त्या तत्वाचा वेध करा. एवं बुद्धे परम बुद्धवा. द प्रिन्सिपल विच इज बियॉन्ड इंटेलिजन्स. त्या बियॉन्ड इंटेलिजन्सच्या प्रिन्सिपलचा तुम्ही जर वेध घेतलात आणि त्याला पकडलं तर या सर्व गोष्टींच्यावरती तुम्ही कंट्रोल करू शकता. कारण बियॉन्ड इंटेलिजन्स काय आहे, प्रिन्सिपल आत्मतत्व. एवं बुद्धे परम बुद्धवा. पहिल्यांदा भगवद्गीतेमध्ये आत्मज्ञानाच्या संबंधीचं अगोदर बोलणं आलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये
की ज्ञानीपुरुष कसे असतात, स्थितप्रज्ञ म्हणजे ज्ञानीपुरुष कसे असतात. आत्म्याचं पण वर्णन आलेलं आहे, पण त्या तत्वाचा अनुभव घेण्याचं वर्णन नाही आलेलं. इथं तिसऱ्या अध्यायात पहिल्यांदा ते वर्णन आलेलं आहे की बुद्धे परम बुद्ध्वा, बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घेऊन या कामरूपी शत्रूवरती मात करू शकशील. कुठल्याही प्रकारच्या कामानं, अमुकच एक असं नव्हे. थोडक्यात म्हणजे तुला आयडियली जसं वागायचं आहे पण ते तू वागू शकत नाहीयेस, तसं जर तुला वागायचं असेल तर तू बी विथ द सेल्फ, होल्ड ऑन टू द प्रिन्सिपल, तत्वाला धरून राहा. नेहमी मी उदाहरण देतो की मुंबईच्या लोकलमध्ये चाललेले असताना तुम्ही इतकी गर्दी असते की तुम्हाला उतरायचं नसलं तरी त्या गर्दीच्या लोंढ्यामधनं तुम्ही नको त्या स्टेशनवर उतरू शकता फोर्सिबली. मुंबईमध्ये लोकलनी कोणी प्रवास केलेला असेल त्या माणसाला माहिती आहे की कुणी कुठेही उतरू शकतो. याचं कारण की तो स्वतःला कंट्रोलच नाही करू शकत, पण जो कोणी वरती त्या कडीला पक्क घट्ट धरून ठेवलेला असतं, काय पण होणे का, कडी घट्ट धरून ठेवली म्हणजे झालं. तसं तुम्ही आत्मतत्वाचं जे ज्ञान आहे, तत्व, त्या तत्वाला धरून ठेवायचा प्रयत्न करा. मग ते कुठलेही विकार येत, काय हो वाटेल ते हो, तुम्ही फेकले जाणार नाही बाहेर. पण ही कडी सुटता कामा नये. कडी सुटली की तुम्ही गेला, कुठल्याही स्टेशनवर उतरू शकता. म्हणून ती कडी पक्की ठेवायची, कारण की असं काही नाहीच आहे की कुठलाही माणूस असं नाही की त्याला काही विकार नाहीच आहेत म्हणून. प्रत्येक माणसाच्या मध्ये विकार हे आहेतच. सगळ्या विकारांपासून जर का मुक्त माणूस असतो तर तो जन्मालाच कशाला आला असता. तो या सर्व गोष्टींच्या मधनं इव्हॉल्व होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, म्हणून तो जन्म घेतो. जन्म घेणं ही एक संधी आहे की हायर इव्होल्युशन कडे जाण्याची. आम्हाला ती मिळाली. आणि मनुष्य जन्म या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. स्वचा आनंद, स्वचा आनंद घेता येईल अशा अवस्थेमध्ये जाणे. गोंधळेकर महाराजांनी व्याख्या केलेली आहे, योग स्वानंदात स्वस्थ राहावे. इतकी ब्युटिफुल व्याख्या आहे की स्वच्या आनंदात स्वस्थ राहणे, स्वच्या ठिकाणी स्थिर राहणे. अप्रतिम व्याख्या. आम्ही खूप गडबड 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 अशी माझी चाललेली असते. अस्वस्थ असतो, बऱ्याच वेळेला असतो. असं नाही की दिसायला तर माणूस शांत असतो पण आतमध्ये तो अस्वस्थ असतो. त्याचं त्याला माहिती असतं. समाजामध्ये आम्ही काय दिसतो याच्याशी अध्यात्मशास्त्र निगडीत नाहीये. आम्ही काय आहोत तिथून आम्ही कुठं जाऊ शकणार आहोत आतूनच, याच्याशी ते निगडीत आहे. त्याला कंपल्शन काहीच नाहीये. एखादा वाईट माणूस समाजामध्ये अतिशय सभ्य वागू शकतो, अतिशय सभ्य दिसू शकतो, हे सगळं करू शकतो. आपण ते सगळे निरनिराळे कथानक, सिनेमे सगळे याच्यावरती चालतात, याच्यामध्ये काही प्रश्न नाही. आणि माणसाला त्या गोष्टी बऱ्या पण वाटतात याचं कारण की तो कुठेतरी तसा असतो. कधीतरी कुठेतरी चुकीचं असतं आतमध्ये, असू शकतं त्याच्यामध्ये काही. म्हणून संतांच्याकडे फार मोठी स्पेस असते. माणसाच्या मनामध्ये एक प्रकारचं त्याच्या पर्सनॅलिटीला धरून असलेला संकुचितपणा असतो.
आणि संतांच्या अंतःकरणामध्ये खूप मोठी स्पेस असते, कारण की सगळ्या पर्सनॅलिटी त्याच्यात मावू शकतात. याचं कारण की त्यालाही माहिती असतं की प्रत्येक माणूस हा इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये आहे, कुठेतरी असेल, चुकेल पण वगैरे. पण शेवटी जायचं कुठे हे पण त्याला माहिती असतं एक्झॅक्टली. आणि ते कुठली तरी गूढ गोष्ट नाही आहे, ती अगदी ओपन गोष्ट आहे. सेल्फ प्रत्येकच. आणि भगवद्गीता कुठलं तरी उत्तर देत नाही, म्हणजे भगवान श्रीकृष्ण, की या सगळ्या गोष्टीवरती मात कशी करायची, तू कुणाच तरी प्रार्थना कर, आमका जप कर वगैरे असं काही म्हणत नाही. बुद्धे परम बुद्धवा, बुद्धीच्या पलीकडचं तत्व जे आहे ते जाणून घेऊन या गोष्टीवरती मात करता येईल, बाकी कशाने मात करता येणार नाही. गीतेला त्याच्या प्रिन्सिपल्सना धरून तुम्ही जर का बोललात तर तुम्हाला कुठल्या तरी कधी कधी फार अवघड सिच्युएशन निर्माण होते. मी एकदा मिल्वॉकीला होतो, शिकागोच्या वरती नॉर्थला मिल्वॉकी आहे. तर त्या मिल्वॉकीला कार्यक्रम होता, आणि ज्यांच्याकडे कार्यक्रम होता त्याचा एक छोटा पोरगा होता, 7-1 वर्षाचा असेल साधारणपणे, 6-7 वर्षाचा पोरगा होता. तर ते 6 वर्षाचाच असेल तो. आणि ते खेळण्याच्या अगदी असं, या पोरं खेळतात जशी तशा प्रकारच्या खेळण्याच्या मूडमध्ये असं तो मुलगा. तर त्याच्या घरच्या लोकांनी मला हे सांगितलं होतं की प्रत्येक जो कोणी माणूस येतो अशा प्रकारच्या आध्यात्मिक या गोष्टी घेऊन किंवा काही, त्याला तो प्रश्न विचारतो आणि त्याचं आत्तापर्यंत नाही समाधान झालेलं आहे. 6 वर्षाचा पोरगा प्रश्न का विचारणार, असं मला पण प्रश्न पडला की 6 वर्षाचा पोरगा प्रश्न का विचारणार. मग त्याचा कार्यक्रम वगैरे झाला आणि मग हा आला नेहमीप्रमाणे, आय हॅव अ क्वेश्चन. तर थोडेच लोक होते, म्हणजे सगळे बरेचसे लोक इकडे तिकडे डिस्पर्स्ड होते, आणि दोघं तिघं त्याचे आई वडील वगैरे होते. तर म्हटलं शूट, म्हणजे असं म्हणायचं असतं, शूट म्हणजे विचार, शूट. तर तो म्हणलं की वेन इज गॉड्स बर्थडे, देवाचा वाढदिवस केव्हा असतो, एवढाच त्याचा प्रश्न. मी त्याला असं सांगितलं असं की हा आहे, तो आहे, तो आहे. आतापर्यंत कोणी त्याचं समाधान केलेलं नव्हतं. मी त्याला असं म्हटलं की एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ हिम, सो एव्हरीथिंग हॅज गॉट बर्थडे बट गॉड डझंट हॅव एनी बर्थडे. असं म्हटल्यानंतर तो गप्प उभा राहिला आणि असं म्हटलं दॅट मेक्स सेन्स, आणि तो गेला. की प्रत्येक गोष्ट जर का त्याच्यापासून निर्माण होते, त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी आरंभ आहे, त्या प्रत्येक गोष्टीला वाढदिवस आहे, त्याला शेवट आहे प्रत्येक गोष्ट. पण ज्याला आरंभच नाहीये त्याला वाढदिवस नाही, शेवट नाही. हे सगळं मी गीतेच्या प्रिन्सिपलला धरून बोललेलो आहे. पण त्या 6 वर्षापूर्वी कळलं काय कोणाला, पण त्याला असं वाटलं की ही गोष्ट बरोबर. तर म्हणजे अशा प्रकारच्या प्रसंगातनं तुम्ही बाहेर पडण्यासाठी गीतेचा अभ्यास करा असं मला म्हणायचं नाही, पण त्याच्यामध्ये सेन्स आहे की तुम्ही याला शरण जा, त्याला शरण जा, तो आपल्याला मदत करेल. या सगळ्या सवयींच्या मधनं बाहेर पडायला अमुक तमुक असं मुळीच होत. मी प्रॅक्टिकली पण लोकांचे अनुभव घेतलेले आहेत. एक मोठा असा उंच मुलगा माणूस, म्हणजे असं म्हणू आपण त्याला, आला आणि तो म्हणला की माझ्या मनात अतिशय वाईट विचार येतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, अगदी दिसायला साधा सिंपल सोबर असं, पण एकटा आला होता भेटायला. आणि मग त्याने असं सांगितलं की अगदीच घाणेरडे विचार माझ्या मनामध्ये येतात, आणि असं सगळं माझं इंटरनल लाईफ बेकार आहे, म्हणजे असं. तर काय करू.
तर म्हटलं तुला असं विचारावं असं वाटलं आणि स्वच्छपणाने हे सांगावं असं वाटलं, याच्यामधनं हे दिसतं की तुला इथनं बाहेर पडायचं. तर बाहेर पडायचं तर तू एकच गोष्ट कर की ओंकार करायचा आणि सेल्फ वरती फोकस करायचा, बाकी काहीच नाही करू. गायत्री मंत्र म्हणत जा 12 वेळा, दीर्घ ओंकार करत जा 12 वेळा रोज सकाळी. आणि तू ओम म्हणायचं आणि सेल्फवर फोकस करायचं. काही वाटेल ते विचार येत, भिवू नकोस पहिली गोष्ट म्हणजे. कारण की इतका मोठा माणूस म्हणजे, आणि लग्न झालेलं बरं, असं नाही की तो कुठलं तरी, आणि कुणाच्याही बद्दल वाईट विचार येतात. म्हणजे काय ते आपण समजू शकतो, म्हणजे काय ते त्यांनी स्वच्छच सांगितलं होतं मला सगळं. तर मी त्याला हा उपाय सांगितला. 1.5 वर्षानंतर तो माणूस परत आला आणि म्हटला जवळजवळ 70% मी यातनं बाहेर पडलो. खरं बोलत होता तो, नाही तर 100% म्हणला असता. पण मी कुठलीही गोष्ट ती भगवद्गीतेची ही जी मध्यवर्ती गोष्ट आहे की सेल्फशी संबंधित राहा. तुम्ही स्वतःच्या पासून सेल्फ पासून दूर जाण्याचा प्रयत्न कराल आणि दुसऱ्या कोणाला तरी आधार घेण्याचा प्रयत्न कराल, कधीही यशस्वी नाही होणार. कारण माइंड ही गोष्ट अशी विलक्षण आहे की ती कुठलीही अथॉरिटी चॅलेंज करू शकते. ही गोष्ट ही अथॉरिटी असं तुम्ही समजलं आणि याचं ऐकायचं वगैरे की थोड्या दिवसांनी मनाला जर का ते करायचं नसेल आणि त्याच्या विरुद्ध वागायचं असेल तर दॅट विल चॅलेंज द अथॉरिटी. ते फक्त एका गोष्टीला चॅलेंज करू शकत नाही, सेल्फ चॅलेंज करता येत, बाकी कुणालाही चॅलेंज करता येतं. असं जे तत्व आहे आपल्यामध्ये, आपण स्वतः मूळ स्वरूप तत्व, त्या तत्वाशी संबंधित हो. आणि कंट्रोल, कुठल्याही गोष्टीचा कंट्रोल सहज आहे. मग जितका तू तत्वाशी संबंधित होऊन राहशील तितका तो स्टेबल राहशील. चुकीच्या गोष्टी मनात उद्भवणार नाही तसं भाग नाही आहे. परंतु तुम्ही स्टेबल राहणार का तुम्ही शक्य होणार हा प्रश्न आहे. तर तुम्ही या गोष्टीला होल्ड ऑन टू दिस असं जर का केलं तर तुम्ही शक्य होणार. असं मोठं प्रिन्सिपल. मग त्याच्यापासून पुढे खरं तर त्यांना योगच सांगायचा होता 4थ्या अध्यायामध्ये, पण अर्जुनाने विचारलं की तू सूर्याला योग केव्हा सांगितलास वगैरे, त्यामुळे मग ते सगळं लाईन ऑफ डिस्कशन बदलत गेले. कारण की हे एवं बुद्धे परम बुद्धा गो बियॉन्ड इंटेलिजन्स, म्हणजे थॉट प्रोसेस आहे. थॉट प्रोसेसच्या पलीकडे कॉन्शियसनेस आहे, त्याच्यावरती जा. कॉन्शियसनेस कुणाचा आहे? कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. मग कॉन्शियसनेस पार करून तू सेल्फ वरती जाणार फायनली. बुद्धे परम बुद्धवा. जाणण्याचं माध्यम काय? कॉन्शियसनेस आहे. थॉट हे जाणण्याचं माध्यम नाही. थॉट एक कंड्युसिव्ह स्टेज निर्माण करतं, त्याला अनुकूल सिच्युएशन निर्माण करतं की गोइंग टू सेल्फ थॉट. पण थॉट इटसेल्फ तुम्हाला नॉलेज नाही देऊ शकत, कारण की थॉट हा प्रिव्हियस एक्सपिरियन्स वरती कधी कधी थोडा पुढे असा येतो, पण तो इसेन्शियली नॉलेज जे येतं ते थ्रू कॉन्शियसनेस आहे. म्हणून बुद्धे परम बुद्धवा याच्यामध्ये खूप खूप अर्थ भरलेला आहे. मग तुमच्या ज्या सगळ्या कपॅसिटीज आहेत, मेंटल इंटेलेक्च्युअल सगळ्या कपॅसिटीज एनहान्स करायच्या असतील तर बुद्धे परम बुद्धवा, बुद्धीच्या पलीकडे असलेल्या तत्वाचा वेध घ्या. यू विल बी इन स्टेट ऑफ प्युअर कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. थोडा वेळ त्याच्यामध्ये राहा,
सतत तुम्ही राहू शकणार नाही, कारण की तुम्हाला रोजचं जीवन आहे, समोर अनंत गोष्टी असतात, त्याच्याशी डील करायला लागतं, इंटरॅक्ट करायला लागतं, एव्हरीथिंग. पण तरी एक थोडा वेळ असा मिळाला पाहिजे की बी विथ द सेल्फ, विथ नो थॉट. म्हणून बुद्धीचा उपयोग आहे का, तर थॉट प्रोसेस लागतेच, तिथपर्यंत जाण्याच्यासाठी लागते. नंतर त्याच्या पलीकडे बुद्धे परम बुद्धवा, श्रेष्ठ, बुद्धीपेक्षा श्रेष्ठ तत्व. परम याचा अर्थ पलीकडे आणि परम याचा अर्थ श्रेष्ठ, दोन्ही अर्थ आहेत. बुद्धीच्या पलीकडे असलेलं जे श्रेष्ठ तत्व आहे ते जाणून. बुद्धे परम बुद्धवा संस्तभ्यात्मान आत्मनः. आत्मनः हा शब्द अंतःकरणाला उद्देशून आहे. संस्तभ्य म्हणजे गप्प ठेवायचं. दुसऱ्याला ठेवू शकतो, स्वतःला गप्प ठेवायचं इज सो डिफिकल्ट. नाही, गप्प ठेवायचं म्हणजे स्वतः अंतःकरणाला स्टेबल ठेवायचं. संस्तभ्यात्मान आत्मनः. मग ते सगळे बाकी सगळ्या गोष्टीवरती तुमचा कंट्रोल येईल. असं भगवद्गीता एक मोठं प्रिन्सिपल याच्यामध्ये सांगते की ज्या गोष्टीमुळे मला अस्वस्थता येते, स्वतःच्या मधल्या विकारांच्यामुळे येते, बाह्य परिस्थितीच्यामुळे येते, सर्व गोष्टींच्यामुळे येते. पण काही असलं तरी तुम्ही स्थिर राहू शकता आणि स्थिर राहिल्यानंतर तुम्ही परिस्थितीवरती कंट्रोल करू शकता, बाह्य परिस्थितीवर, आंतरिक परिस्थितीवरती. असं एक मोठं प्रिन्सिपल या छोट्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एवं बुद्धे परम बुद्धवा, आणि मग यू विल कंट्रोल एव्हरीथिंग. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ